नाही, निश्चित सर्व कार्यकर्त्यांच्या भावना माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी ऐकून घेतलेल्या आहेत आणि उद्या संध्याकाळपर्यंत ते निश्चित निर्णय देणार आहेत आणि सकारात्मक निर्णय देतील. आपली चर्चा झाली का मुख्यमंत्र्यांशी? आम्ही स्वतः त्यांच्याशी बोललेलो आहे आणि सगळ्या कार्यकर्त्यांशी 1 to 1 साहेब बोललेले आहेत. जवळपास अर्धा ते पाऊण तास सगळ्यांच्या भावना त्यांनी ऐकून घेतलेल्या आहेत. निश्चित न्याय मिळेल. कार्यकर्त्यांची नाराजगी काय नेमकी? नाराज काय एवढं जाऊन बसले कार्यकर्ते? साहेबांना तिकीट भेटावं म्हणून उमेदवारी जाहीर झाली होती आणि थोड्याशा काही चर्चा आलेल्या आहेत त्या संदर्भात कार्यकर्त्यांची नाराजी आहे. सातत्याने भाजप तुम्हाला विरोध करते आहे, त्यामुळे पुढे हा कार्यकर्त्यांचा रोष आहे का? तुमची महायुती असताना नाही, अजून पूर्णपणे जागा जाहीर झालेल्या नाहीयेत आणि जोपर्यंत चित्र स्पष्ट होत नाही तोपर्यंत आपण कोणावरही आरोप करणं किंवा मित्रपक्षाला दूषणं देणं हे बरोबर नाही. निश्चित सर्व कार्यकर्त्यांच्या भावना माननीय शिंदे साहेबांनी ऐकून घेतलेल्या आहेत. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे. आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. आणि यावर काहीतरी चांगला निर्णय निश्चित होईल. 2 दिवस राहिलेत अवघे आता आणि उद्या संध्याकाळपर्यंत हा निर्णय घेतला जाईल असं म्हणता आहात. निर्णय कसा लागेल? काय सीएम साहेबांनी म्हटलंय तुम्हाला नेमकं? नाही, जागा ज्या आहेत की मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांची मागणी आहे. त्याचबरोबर मित्रपक्ष आहेत, 3 पक्षांचं हे सरकार आहे. तर या पार्श्वभूमीवर वाटाघाटी चालू आहेत सर्व आणि निश्चित न्याय मिळेल. कार्यकर्त्यांची भावना आहे त्याला शिंदेसाहेब नेहमीच आदर करतात, ते आदर करतील. अशा 2 सीट आहेत, तुमच्या असेल गोडसेंच्या असेल, दोन्ही सीट बाबत अशा प्रकारची अजूनही द्विधा मनस्थिती आहे अवघे काही दिवस राहिल्यानंतर देखील. निश्चित तिढा उद्या संध्याकाळपर्यंत सुटेल. निश्चित पक्षासाठी एक मोठा त्याग केला नव्हता शिवसेना ठाकरे गटातून आपण बाहेर पडला तरी अशी वेळ येते, काय सांगता? उद्या विरोधकांकडून टीकाही करण्यात येते. निश्चित जो निर्णय या सर्व शिवसैनिकांच्या बळावरती एकत्र निर्णय घेतलेला होता आणि निश्चित या कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदर शिंदेसाहेब करतील याच्यावर मला विश्वास आहे. क्या कहेंगे? आज बड़ा आक्रोश दिखा रोड पर, आपके समर्थन में जो लोग आए थे यहाँ पर रास्ता रोको कर दिया, और क्या भावना है कार्यकर्ताओं की? क्या सीएम साहब ने? नहीं, कोई रास्ता रोको वगैरह नहीं है. सब जन जो है कि शिंदे साहब से मिलने आए थे और शिंदे साहब ने सभी कार्यकर्ताओं के साथ आधा पौना घंटा सबसे बातचीत की है और उनका कल तक समाधान निकालने की बात की है. निश्चित कुछ ना कुछ हल निकलेगा. महायुति में हो, लेकिन बीजेपी की तरफ से आपको बार बार जो है आपके विरोध में बात की जा रही है, आपको टिकट ना मिले इस तरह से प्रयास किया जा रहा है. किस तरह से देखते हैं इसको? देखो, मित्र पक्ष है, हर पक्ष को लगता है कि उनकी पार्टी बढ़नी चाहिए, उनके कार्यकर्ताओं को टिकट मिलना चाहिए और ऐसा प्रयास उन्होंने किया है. लेकिन शिंदे साहब न्याय देंगे, हमें विश्वास है. आपकी सीट हो या हेमंत गोडसे इनकी सीट हो, 2 सीटों को लेकर लगातार जो है बातें इस तरह से चल रही है, किस तरह से देखते हैं आप? मुझे लगता है कि जिस तरह से माननीय अमित शाह साहब ने सबको एक शब्द दिया था कि जो लोग साथ में आए उनको सबको उम्मीदवारी मिलेगी, तो मुझे लगता है कि मिलनी चाहिए. ठाकरे उनको छोड़कर आप बड़ा त्याग कर यहाँ पर आए थे, अभी ये सिचुएशन है, किस तरह से देखते हैं? नहीं, देखो, उम्मीदवारी या टिकट ये विषय नहीं है. विषय जो है, जो एजेंडा है, मुद्दा है कि हमारी जो राजकीय जो परिस्थिति पैदा जब हुए तो बाला साहब की घोषणा हम सुन के हुए, गर्व से कहो हम हिंदू है. तो वो एजेंडे पे पहले से हम काम करते रहे. लेकिन जब जो लोगों के साथ हम रात दिन लड़ते रहे, वो लोगों के साथ बैठने का जो 2.5 साल हमें बैठना पड़ा, तो उसके खिलाफ में ये निर्णय लिया हमने. तो आज इस तरह से हालात है, किस तरह से देखते हैं इसको? न्याय मिलेगा? हाँ, विश्वास है न्याय मिलेगा जरूर. अभी कार्यकर्ता जो उनका आक्रोश है, उनको क्या सलाह देंगे? उनको भी समझाएंगे, उनको भी जो है कि थोड़ा सा हम संयम रखना चाहिए और पार्टी के ऊपर विश्वास रखना चाहिए. पार्टी निश्चित न्याय देगी जरूर. अगर ये सीट नहीं मिली तो आगे क्या रणनीति होगी आपकी? देखो, मैं तो पार्टी का कार्यकर्ता हूँ और हिंदुत्व का कार्यकर्ता हूँ. जो भी एकनाथ शिंदे साहब बोलेंगे उस तरीके से काम करेंगे.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.